नमस्कार, मी गिरीश निकम. बातमीचा सातबारा या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यातील प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण विधानसभा निवडणुकीपूर्वीच चर्चेत असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीला आता मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे लाल परीचा प्रवास आता महागला आहे. यानुसार एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ होणार आहे. खर्च वाढत असल्याचं, भाडेवाढ करणं गरजेचं असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. निवडणुकीच्या काळातच हा प्रस्ताव थांबवला होता. गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे. ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं. अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय. महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे ही भाडेवाढ अटळ आहे असं परिवहन मंत्री सरनाईक म्हणतायत. बघूया आपण एसटीची भाडेवाढ किती झाली आहे ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, दादर ते पुणे सध्याचा दर आहे 335 रुपये. आता नवीन दर असेल 388 रुपये. मुंबई ते कोल्हापूर अंतरासाठी सध्याचा दर आहे 840. त्यामध्ये वाढ होऊन आता 968 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहे. मुंबई सांगली अंतरासाठी तुम्हाला 870 रुपये तिकीट होतं. आता नवे दर आहेत 997 रुपये. बघा, एसटीची 15% भाडेवाढ आहे. लाल परीचा प्रवास महागलेला आहे. प्रवाशांना अतिरिक्त पैसे आता मोजावे लागणार आहेत. 15% एसटीचा प्रवास महागलेला आहे. निवडणुकीच्या काळात हा प्रस्ताव थांबवला होता. बघा, दादर ते पुणे सध्याचे दर आहेत 505 रुपये. नवीन दर असणार आता 580 रुपये. 75 रुपयांची वाढ. शिवनेरी गाडीचे आपण दर बघतो आता. मुंबई कोल्हापूर सध्याचे दर, मुंबई सांगली सध्याचा दर 1300 रुपये. नवी दर असेल आता 1492 रुपये. बघा, शिवनेरी गाडीचे दर बघितलेत. बघा, एसटी भाडेवाढीवर आता प्रवाशांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया. सरकारने सर्वसामान्यांचे लाल परी हे जे गाडी आहे, लाल परीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोक प्रवास करतात. तिकीट वाढीचा फेरविचार करावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे तिकीट वाढ झालेली आहे त्याच्यावर गांभीर्याने विचार व्हावा असं आमचं सामान्य जनतेचं एक सरकारकडे मागणी आहे. हा, तिकीट पण वाढवला. तिकीटाचं पण बघायला पाहिजे ना. महत्वाचा मुद्दा आहे. गोरगरिबाला, महिलांना एक सवलत आहे 50%, पण पुरुषाला झालं, कॉलेजच्या मुलाला त्यांना सवलत करायला पाहिजे. बघा, भाडेवाढीचा फेरविचार करा असं सामान्य जनता म्हणते. दुसरीकडे एकीकडे एसटीची भाडेवाढ झाली तर दुसरीकडे आता मुंबईकरांचा प्रवास देखील महागला आहे. कारण रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानं आता मुंबईकरांचाही प्रवास महागला आहे. परिवहन खात्यानं 3 रुपये भाडेवाढ केली. भाडेवाढ झाल्यामुळे आता ऑटो रिक्षाचं किमान भाडं हे 23 रुपयांवरून 26 रुपये झालंय. तर टॅक्सीचं किमान भाडं आता 28 रुपयांवरून 31 रुपये झाले. 1 फेब्रुवारीपासून आता ही नवीन दरवाढ लागू होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास महागलाय. टॅक्सीचं आत्ताचं भाडं 28 रुपये, त्यात आता 3 रुपयांनी वाढ झाले. 1 फेब्रुवारीपासून तुम्हाला 31 रुपये मोजावे लागतील. रिक्षाचं आत्ताचं भाडं आहे 23 रुपये, 3 रुपये वाढ झाले. 1 फेब्रुवारीपासून तुम्हाला 26 रुपये मोजावे लागतील. रिक्षा आणि टॅक्सीच्या दरवाढीची बातमी पाहिली. आता आपण बघूया टोल नाक्यांच्या बातमीकडे. महामार्गावरील प्रवास देखील 1 एप्रिलपासून महागणार आहे. कारण 5 ते 10 रुपयांनी टोल वाढणार आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे देखभाल दुरुस्तीसाठी खर्च वाढला आणि त्यामुळेच टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राजकीय बातम्यांकडे. महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर येते. कारण शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात आता महायुती सरकारमध्येच मतभेद असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जमाफी देण्याला विरोध आहे. राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार असल्यामुळे कर्जमाफी देण्यास अजित पवारांकडून असमर्थता दर्शवली जाते.
पुढच्या बातमीकडे बातमी बीड जिल्ह्यातून परळीतील महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणात आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडचा हात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। मुंडेंच्या हत्येनंतर कराडच्या मुलानं पोलिसांना तब्बल 150 कॉल केले होते। एवढे फोन कशासाठी केले या प्रकरणी चौकशी करा अशी मागणी आता धस यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली। हत्येनंतर कराडच्या मुलानं तब्बल पोलिसांना 150 फोन केले होते आणि याच्यावरच आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बोट ठेवलेले। बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांनी चौकशीची मागणी केली। अतुल दुबे सायबर तज्ञ यांना आणले 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले। मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसं काय जातात। मिस्टर भल्लाळ हे जे असे वागणारे लोक बीडमध्ये बरेच झाले, त्याच्यामुळे तर हे स्तोम माजलं ना। बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत, पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं। मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली। सुरेश धस यांच्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांकडे वळूया। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच महादेव गित्तेवर हल्ला झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। आव्हाडांकडून महादेव गित्तेंचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय। तर सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणावरून हल्ला गित्तेंवर झाल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। दरम्यान वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आपल्यावर गोळीबार झाला, व्हिडिओच्या माध्यमातून महादेव गित्तेंनी देखील हा आरोप केलाय। मी महादेव उद्धवराव गित्ते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सेलगरे, बापू आंधळे, सुनील एवढे हे 3 जण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाहीस, तुला जीव मारायला सांगितलं। मी त्यांच्या हातापायाकडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले, आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे। ते तिथून निघून गेले। त्यानंतर 1-1.5 तासापूर्वी त्या 1-1.5 तासानंतर तिथून पुढे माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला। बीडमधल्या बातमीनंतर आता नाशिक जिल्ह्यातून एक महत्त्वाची राजकीय बातमी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आता पक्षाला रामराम करणार का अशी चर्चा रंगू लागलेली आहे। कारण मालेगावात शेतकऱ्यांसाठीच्या माती परीक्षण केंद्र आणि अगरबत्ती कारखान्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं। यावेळी अमित शहा या कार्यक्रमाच्या मंचावर दाखल झाल्यानंतर त्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे बघितलं। त्यानंतर शहा यांनी भुजबळ यांना बोलवत आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवलं। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ संवाद देखील झाला। तत्पूर्वी मालेगावमध्ये अमित शहा आणि छगन भुजबळ यांचं एकत्र बॅनर लावण्यात आले। तर बॅनरवरून राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह गायब झाल्याचं पाहायला मिळाले। त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीला रामराम करून भाजपचा झेंडा हाती घेणार का याकडे आता लक्ष लागलं। साहेबांचं मोठेपण आहे की त्यांनी जे आहे लांब बसलेलो तुम्ही जवळ बसून घेतलं, त्यामुळे मला विश्वास नव्हता की असं होऊ शकतं। आता पुढच्या बातमीकडे। अभिनेता विकी कौशलच्या छावा सिनेमाला मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलाय। या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप आहे। राज्याभिषेक सोहळ्यात संभाजीराजे नाचताना दाखवले आहेत, यावर मराठा क्रांती मोर्चानं आक्षेप घेतलेला आहे। हे सीन सिनेमातून काढून टाकण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाची आहे। वेगळ्या दिग्दर्शकांनी खरं तर काढले पाहिजेत। चांगल्या चित्रपटाचं संभाजी ब्रिगेड नेहमी स्वागत आणि कौतुकच करत आलेला आहे आणि भविष्यात पण करेल। छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा चित्रपट म्हणून त्या ठिकाणी उभा महाराष्ट्र पाहतो आहे। परंतु छावा चित्रपटामध्ये
छत्रपतींना नाचवताना दाखवणं हा छत्रपतींचा अवमान आहे, हे दिग्दर्शकाला कळत नाही का? की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना, तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाही आहे, पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं आहे. पुढची बातमी आता शहांनी पवारांवर केलेल्या टीकेची. मालेगावमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 10 वर्ष कृषी मंत्री असताना महाराष्ट्रासाठी काय केलं असा सवाल शहांनी पवारांना विचारलाय. तसंच मार्केटिंग करून नेता बनणं सोपं आहे, मात्र जमिनीवर काम करावं लागतं असा टोला देखील अमित शहांनी पवारांना लगावलाय. पवार साहब को जरूर पूछना चाहता हूं, पवार साहब आप 10 साल तक देश के कृषि मंत्री रहे, उस वक्त ये सहकारिता मंत्रालय आपके अंतर्गत आता था. आप महाराष्ट्र की जनता को जरा हिसाब दीजिए. महाराष्ट्र के कोऑपरेटिव आंदोलन के लिए पवार साहब आपने क्या किया है, चीनी मिलों के लिए क्या किया है, पैक्स के लिए क्या किया है, किसान के लिए क्या किया है, कोऑपरेटिव के लिए क्या किया है. सिर्फ मार्केटिंग बनकर नेता बनना पर्याप्त नहीं है, जमीन पर काम करना पड़ता है. पवार साहब जमीन पर काम करना पड़ता है. आता शहांच्या टीकेला पवार काय प्रत्युत्तर देतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. आता राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 20 मधून. कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी मोठा धक्का बसलाय, कारण पक्षाचे कोकणातील संपर्क प्रमुख सचिन कदम यांनी राजीनामा दिलाय. पक्षाच्या पदासह सक्रिय सदस्यत्वाचा देखील राजीनामा त्यांनी उद्धव ठाकरेंकडे पाठवल्याची माहिती मिळते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रात भाजपला पाठिंबा देणार या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर आता माजी आमदार बच्चू कडू ठाम आहे. पूर्ण पिक्चर बाकी आहे, हळूहळू न दिसणारं चित्र तुम्हाला दिसेल असं सूचक विधान त्यांनी केलं. नाना पटोले यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजीनाम्यासाठी इतकी घाई का असं उत्तर राहुल गांधींनी दिल्याचं बोललं जाते. विधानसभा निवडणुकीनंतर पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. राज्यातील मनसेच्या जिल्हास्तरीय सर्व कार्यकारिणी आता बरखास्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतलाय. आता नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, मुख्यमंत्री फडणवीस मराठ्यांशी बेईमानी करणार नाहीत असं जरांगेंनी म्हटलंय. तसंच मराठा समाजावरील गुन्हे मागे घेतले नसल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय. मनोज जरांगे 26 जानेवारीपासून आता आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला आहे. कुडाळ नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांची निवड झाली. महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फुटल्यानं भाजपचा विजय झाला. 8 विरुद्ध 9 अशा पद्धतीनं या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अमूल दुधाचे दर लिटर मागे 1 रुपयाने कमी होणार आहे, त्यामुळे अमूलच्या ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सध्या ही कपात गुजरातमध्ये करण्यात आली. महाराष्ट्रात सध्या ही कपात केलेली नाही. सीबीएसई बोर्डानं 10वी आणि 12वी परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या वेळी विद्यार्थी मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पकडला गेला तर त्याला पुढील 2 वर्ष त्याला परीक्षेला बसता येणार नाही. यापूर्वी 1 वर्ष परीक्षा देता येत नव्हती. यासोबतच परीक्षेदरम्यान सोशल मीडियावर अफवा पसरवण्याविरोधात देखील आता कडक कारवाई केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. प्रशासनातील वादविवादामुळे डॉक्टर भारती गवळी यांनी आपल्या अतिरिक्त पदाचा राजीनामा कुलसचिवांकडे सोपवलाय. तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोनं चांदी वितळवण्याचा परवानगी अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला. मंदिर संस्थानं या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जावं असं सुचवलंय. विधी आणि न्याय विभागानं सोनं चांदी वितळवण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र याविरोधात
हिंदू जनजागरण समितीनं खंडपीठात याचिका दाखल केली. शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदूळामध्ये आता उंदराच्या लेंड्या आढळून आल्यात. सांगोला तालुक्यातील कमलापूर इथला हा धक्कादायक प्रकार आहे. ग्रामस्थांमुळे हा प्रकार समोर आला. या घटनेनंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी पोषण आहाराचं गोडाऊन सील केलं. कोकणात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नमन या कलेचा लोककला या प्रकारात समावेश करण्यात आलेला आहे. नमन महोत्सवाला शासनाकडून 35,47,000 अनुदान जाहीर करण्यात आले. एका आर्थिक वर्षात 10 नमन मंडळांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे कोकणातील नमन मंडळांना मोठा दिलासा मिळाला. शक्तीपीठ महामार्गाला लातूरमधून देखील विरोध होतोय. लातूर जिल्ह्यातील जवळपास 500 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन आहे. त्यावरून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्यामुळे विरोधी कृती समितीनं धरणं आंदोलन करत महामार्गाला विरोध केला. महापेठ मारणारे हे आमच्या बाजूने असले पाहिजे ह्याची पण खात्री आपल्याला नीट आपल्याला. लातूर जहिराबाद महामार्गाला भेगा पडल्यानं महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलंय. आतापर्यंत अनेकांचा मृत्यू देखील या महामार्गावर झालाय. वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन देखील प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याचंही नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे या महामार्गावर प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. अमरनाथमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. उल्हासनगरमध्ये वीज बिल थकलेल्या ग्राहकाची वीज कापण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञानाला मारहाण झाली. त्यानंतर या तंत्रज्ञानावर संबंधित ग्राहकानं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा निषेध करण्यासाठी काम बंद आंदोलन करण्यात आलं. अमरावतीमधील रहाटगावमध्ये गोरक्षकांनी चारचाकी गाडी फोडलेली आहे. जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलीसाठी जनावरं घेऊन जात होते. गाडीचे बोनट तोडून गोरक्षकांनी कोंबून जाणाऱ्या 13 जनावरांना जीवदान दिले. गाडीतून जनावरं काढत त्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वडगावमध्ये बिबट्यानं घरातील कोंबड्यांवर हल्ला करून 4 कोंबड्या फस्त केल्या. परिसरातील ग्रामस्थांमध्ये यामुळे आता भीतीचं वातावरण पसरलंय. कोंबड्यांच्या आवाजानं ग्रामस्थ आणि आवाजाच्या दिशेनं धावून गेले. बिबट्या तिथे लपून बसलेला आढळला. पिंजरा लावून आता बिबट्याला बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. कर्जत तालुक्यातील मिरज गावामध्ये क्रांती चौकात नाशिक सोलापूर ईस्टला भीषण आग लागली होती. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं अचानक पेट घेतला होता. तर बसनं पेट घेतल्याचं लक्षात येतात चालकानं प्रवाशांना बसमधून खाली उतरवलं. आगीत एसटी बस जाऊन संपूर्ण खाक झाली. माथेऱ्यांच्या घाटमार्गावर कारला अचानक आग लागली होती. घटनेत कार जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माण कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला. इमारतीखाली दबलेल्या 9 कामगारांना बाहेर काढण्यात आलं होतं. त्यापैकी 3 खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगावच्या लांडोरखोरी उद्यानजवळ कारनं पेट घेतला. शॉर्ट सर्किटनंही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कारचं मोठं नुकसान झालंय. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. नागपूरच्या जामठा स्टेडियमजवळ LPG गॅस टँकरचा अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये कुणी जखमी झाले नाही. मोठी दुर्घटना टळलेली आहे. क्रेनच्या साहाय्यानं खाली पडलेल्या टँकरला सरळ करण्यात आलेलं आहे. आता सुपरफास्ट 20 नंतर वळूया आता राजकीय बातम्यांकडे. पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. ज्यांना जायचंय त्यांनी जा असं उद्धव ठाकरेंनी थेट म्हटलेलं आहे. आपल्याच पक्षातील काही लोक तुम्हाला फोन करत असतील तर त्यांना माझा नंबर द्या, मी त्यांचा समाचार घेतो, अशी आक्रमक भूमिका उद्धव ठाकरेंनी बैठकीत घेतलेली आहे. लढाई अर्ध्यात सोडून मी मैदान सोडणारा नाही असं देखील उद्धव ठाकरे बोललेले आहेत.
बघा उद्धव ठाकरेंची बैठकीतील भूमिका आहे, ज्यांना जायचं आहे त्यांनी जा, अशी आक्रमक भूमिका उद्धव ठाकरेंनी बैठकीत घेतली. बाळासाहेब ज्या पद्धतीने लढले तसंच मी लढणार असा निर्धार ठाकरेंनी व्यक्त केला. ही लढाई अशी मी अर्ध्यात सोडून मैदान सोडणारा नाही. पक्षात काय राहिलं नाही, आमच्याकडे या म्हणतायत, त्यांचा नंबर द्या. तुम्हाला फोन करणाऱ्यांचा मी समाचार घेतो असे उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिल्यानंतर मात्र जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी राज्यभर आपल्या पक्षाचं बळ दाखवा आणि मग स्वबळाचा निर्णय घेऊ अशी सूचना दिलेली आहे. आज उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांसोबत बैठक घेतली. यावेळी पक्षवाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करण्याची सूचना त्यांनी केली. बघा उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना आणखी काय मार्गदर्शन केलंय आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. स्वबळाच्या संकेतानंतर ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन. राज्यभर बळ दाखवा मग स्वबळाचा निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे बोलले. पक्षवाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करणं गरजेचं आहे अशी सूचना देखील उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. स्थानिक नेतृत्वाला सक्षम करणं गरजेचं आहे असं देखील बैठकीत नेत्यांचा सूर होता. संपर्क प्रमुखांचा आवाजवी हस्तक्षेप कमी करा अशी देखील काही नेत्यांची मागणी होती. जागा दाखवणार आहात, ठीक आहे. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या एकला चलो रे नाऱ्याचं आता काँग्रेसकडून स्वागत करण्यात आलंय. तर उद्धव ठाकरे टोकाची भूमिका घेतील असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. याच्या आधी तसंच पाहिलं होतं. 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले इथे आणि सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत नाही. सेनेचे सर्व आहेत उद्धव साहेब आणि ते सांगत असतील तर त्यांच्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करावं लागतं. राजकारणामध्ये की बाबा आम्ही बोलू बसू असं नाही ना. त्यांनी एखाद्या खालच्या माणसाने बोललं असतं तर विषय वेगळा असता. त्यांनी बोललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करायचं असतं.